जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धा एमटीओचा डिझेल घोटाळा की प्रशासनाचा निष्काळजीपणा? शहरातील पंप सोडून 17 किलोमीटर दूर इंधन भरण्याची गरज काय? अतिरिक्त इंधन खर्चाची जबाबदारी कुणाची? या निर्णयामुळे सरकार तिजोरीची किती नुकसान झाले? एमटीओच्या इंधन वापराचे ऑडिट झाले आहे का? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली आहे का? जनतेच्या कराच्या पैशातून चालणाऱ्या पोलीस विभागात इंधन वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक माहिती समोर येत आहे। वर्धा शहरातील अनेक पेट्रोल पंप उपलब्ध असताना एमटीओ अंतर्गत पोलीस वाहने तब्बल 17 किलोमीटर दूर सालोड येथील जिओ पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी जात असल्याची चर्चा रंगली आहे। या प्रकारामुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी 8 ते 10 लाख रुपयांचा अतिरिक्त बोजा पडत असल्याचा आरोप केला जात आहे। सर्वसामान्य नागरिकांना इंधन बचतीचे धडे देणारे प्रशासन स्वतःच इंधनाची उधळपट्टी करत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। एका बाजूला राज्यात इंधन पुरवठ्याबाबत तणावपूर्ण परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला पोलीस विभागाची वाहने केवळ डिझेल भरण्यासाठी अनेक किलोमीटरचा फेरा मारत असल्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे। वर्धा शहरात डिझेल उपलब्ध असताना सालोड येथील पेट्रोल पंप का निवडला गेला? या निर्णयामागे केवळ प्रशासकीय कारणे आहेत की इतर काहीही ते संबंध? याबाबतही कुजबूज सुरू झाली आहे। इंधन भरण्यासाठी होणाऱ्या अतिरिक्त प्रवासामुळे खर्च होणारे हजारो लिटर डिझेल आणि वाहनाची झीज याचा हिशोब कोण देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे। संबंधित सर्व इंधन बिलाची, वाहनांच्या लॉगबुकची आणि डिझेल पुरवठा प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। जर या आरोपांमध्ये तथ्य आढळले तर हा केवळ इंधन अपव्यय नसून सरकारी निधींच्या वापरांबाबत गंभीर प्रशासकीय प्रश्न निर्माण करणारा विषय ठरू शकतो। सागर वैद्य, जनसंग्राम न्यूज, वर्धा।